शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपल्याला माहीत आहे आजच्या ह्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपण जे माहिती घेणार आहोत तर ते आहे रबी शेती पिकातील खत व्यवस्थापन. मित्रहो, आपल्याला ह्या रबी पिकातील खत व्यवस्थापनाच्या अनुषंगाने जे आपण या ठिकाणी आज माहिती घेणार आहोत त्याच्यामध्ये सर्वप्रथम खत व्यवस्थापन करत असताना कुठली बाब जर विचारात घ्यायची असेल तर ती म्हणजे जमिनीच्या आरोग्याच्या अनुषंगाने आपल्याला खताचं व्यवस्थापन करायचं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला सर्वप्रथम खत व्यवस्थापन करण्यापूर्वी कुठल्या बाबीवर लक्ष द्यायचं असेल तर ते आपल्या माती परीक्षण करून घेणं गरजेचं आहे. आपल्याला माहीत आहे रब्बी हंगामामध्ये जे आपण वेगवेगळे पिकं घेतो तर त्याच्यामध्ये 3 गटामध्ये वेगवेगळे पिकं आपण घेत असतो. तर मुख्यत्वे करून रब्बी हंगामामध्ये आपल्या भागामध्ये तृणधान्यवर्गीय पिकामध्ये आपण गहू, रब्बी ज्वारी आणि मका ह्या पिकाचा अंतर्भाव आपण करत असतो. त्यानंतर आपण जे कडधान्यवर्गीय पिकं रब्बी हंगामामध्ये घेतो तर त्या कडधान्यवर्गीय पिकामध्ये आपण हरभरा आहे. त्यानंतर आपलं कडधान्यवर्गीय पिकामधलं दुसरं एक महत्त्वाचं पीक ज्याला आपल्या केंद्र शासनानं जे हमीभाव सर्वाधिक असा हमीभाव असलेलं तुरीचं एक अर्धरबी तुरीचं पीकसुद्धा या रब्बी हंगामामध्ये आपल्याला घेता येते. तर हे कडधान्यवर्गीय पिकामध्ये रब्बी हंगामामध्ये हे मोडणारे 2 महत्त्वाचे पिकं आहे. तिसरं जे आहे ते तिसरा गट जो म्हणतो आपण ते गळीत धान्य पिकाचा गट आहे. मग त्या गळीत धान्याच्या पिकामध्ये आपल्याला जवस आहे. काही भागामध्ये करडई घेतल्या जाते जिथं म्हणजे पाण्याचं अपुरा पाण्याचा पुरवठा आहे, जिथं कमी पाणी आहे अशा भागामध्ये करडईसारखं पीकसुद्धा आपल्याला रब्बी हंगामामध्ये घेता येते. त्याचबरोबर सूर्यफुलाचं एक अतिशय महत्त्वाचं पीक आपण तेलबियावर्गीय पीक आहे ते सुद्धा आपल्याला रब्बी हंगामामध्ये घेता येते. त्यासोबत अलीकडे आपण पाहतो आहे मोहरीचं एक सुद्धा अति महत्त्वाचं पीक आपल्याला रब्बी हंगामामध्ये घेता येते. आपल्याला ह्या पिकाचं खत व्यवस्थापन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. खत व्यवस्थापन करत असताना आपण क्रमवार आपण त्या ठिकाणी घेऊ. जसं मी सांगितलं तृणधान्यवर्गीय पिकामध्ये जसं गव्हाचं पीक अतिशय महत्त्वाचं पीक आपल्या भागामध्ये आहे. तर ह्या गव्हाच्या पिकाला आपण 2 प्रकारे खत व्यवस्थापन करत असतो. त्याला आपण एकात्मिक खत व्यवस्थापन असं म्हणू. एक तर भर खताच्या माध्यमातून आणि दुसरं जोर खताच्या माध्यमातून. भर खताच्या माध्यमातून आपण जेव्हा गहू पिकाला खत व्यवस्थापन करतो तर साधारणतः 12 बैलगाड्या चांगलं कुजलेलं शेणखत साधारणतः त्याला आपण म्हणू 6 टन हे खत होईल. तर ते हे 6 टन शेणखत असेल, कंपोस्ट खत असेल किंवा गांडूळ खत असेल तर हे जमीन तयार करत असताना आपल्याला जमिनीमध्ये टाकून द्यावं लागेल. त्यानंतर जे रासायनिक खताची मात्रा आहे आपण असं गृहीत धरू की आपल्या माती परीक्षणाचा अहवाल सर्वसाधारण आहे असं गृहीत धरून आपण त्या ठिकाणी रासायनिक खताची मात्रा आपण या गव्हाच्या पिकाला द्यावी लागेल. सर्वसाधारण आपला माती परीक्षण अहवालाचा शेरा जर असेल तर अशा परिस्थितीमध्ये 120 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 60 किलो पालाश प्रति हेक्टरी आपल्याला द्यावं लागेल. एकराच्या हिशोबानं जर आपल्याला सांगायचं झालं तर 24 किलो नत्र, 24 किलो स्फुरद आणि 24 किलो पालाश प्रति एकरी आपल्याला पायाभूत म्हणजे ज्याला आपण बेसल डोस म्हणतो ते गहू पीक पेरणीच्या वेळेस किंवा पेरायच्या अगोदर
1 ते 2 दिवस अगोदर आपल्याला ते देता येईल. तर ह्या जे मात्रा मी सांगितल्या 24-24-24च्या, तर हे मात्रा बेसल डोस देत असताना आपण वेगवेगळ्या खताच्या ग्रेडमधून हे खताच्या मात्रा आपल्याला देता येते. तर त्याच्यामध्ये पहिलं जर आपण सरळ खताचा वापर केला, त्याच्यामध्ये युरिया आपण 52 किलो प्रति एकरी, सोबतच सिंगल सुपर फॉस्फेट 150 किलो आणि त्याच्यासोबत म्युरेट ऑफ पोटॅश 40 किलो प्रति एकरी जर आपण दिला, तर निश्चितपणे आपण सर्वसाधारण माती परीक्षणाचा अहवालाच्या अनुषंगाने आपल्या ह्या खताची पूर्तता होईल. किंवा काही शेतकरी बंधू त्या ठिकाणी ज्यांच्याकडे DAP सारखं खत त्यांच्याकडे उपलब्ध असते, तर DAP सारखं खत जर शेतकरी बांधव देऊ इच्छित असेल, तर त्या ठिकाणी 52 किलो DAP खत, त्याच्या सोबतीला 30 ते 32 किलो युरिया आणि म्युरेट ऑफ पोटॅश मगाशी सांगितल्याप्रमाणे 40 किलो प्रति एकरी आपण देता येईल. दुसरं, रब्बी हंगामातील तृणधान्यवर्गीय महत्त्वाचं पीक जर आपण विचारात केला, विशेष करून मराठवाडा भाग, पश्चिम महाराष्ट्राचा भाग, त्या भागामध्ये रब्बी ज्वारीची पेरणी शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात करतात. तर रब्बी ज्वारीला सुद्धा बीज प्रक्रियेच्या माध्यमातून जसं आझोटोबॅक्टर अधिक PSB याची बीज प्रक्रिया आपण करणं गरजेचं आहे. साधारणतः 200 ते 250 ग्रॅम आझोटोबॅक्टर अधिक PSB या जीवाणू संवर्धक प्रति 10 किलो बियाण्याला वापरून आपण ते आपल्याला पेरता येते. सोबत मगाशी सांगितल्याप्रमाणे सेंद्रिय खत जर आपल्याकडे उपलब्ध असेल, तर साधारणतः 4 बैलगाड्या प्रति एकरी सेंद्रिय खत, मग त्याच्यामध्ये कंपोस्ट खत असेल, गांडूळ खत असेल, हे साधारणतः 2 टन प्रति एकरी आपण देणं गरजेचं आहे. रासायनिक खताच्या संदर्भात जर सांगायचं झालं, तर रब्बी ज्वारी पिकाला 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश ह्याप्रमाणे प्रति हेक्टरी आपल्याला खताची मात्रा देणं गरजेचं आहे. आपण जर एकराचा हिशोब जर त्या ठिकाणी सांगतो म्हटलं, तर 16 किलो नत्र, 16 किलो स्फुरद आणि 16 किलो पालश प्रति एकरी आपण हे बेसल डोस म्हणून आपण ज्वारी पिकाला, रब्बी ज्वारी पिकाला देणं गरजेचं आहे. रब्बी ज्वारी पिकाला आपण हे खत देत असताना वेगवेगळ्या खताच्या ग्रेडमधून हे खत आपल्याला देता येते. सरळ खताचा वापर जर करायचा असला, तर युरिया साधारणतः 35 किलो, सिंगल सुपर फॉस्फेट 100 किलो आणि त्याच्या सोबतीला म्युरेट ऑफ पोटॅश 27 किलोपर्यंत आपण प्रति एकरी तिन्ही खत एकत्र मिसळून आपण पेरणीसोबत दिले, तर निश्चितपणे आपल्या ज्वारी पिकाला खताची पूर्तता झाल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर मी आपल्याला सांगितलं होतं की मक्याचं सुद्धा एक पीक काही भागामध्ये, बुलढाणा जिल्ह्यात तिकडे त्या साईडला मक्याचं पीकसुद्धा महत्त्वाचं पीक आहे. त्याच्यासाठी सुद्धा जवळजवळ ज्वारीच्या पिकासारखंच 120 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश प्रति हेक्टरी दिल्या जाते. बेसल डोस म्हणून आपण जर द्यायचं झालं, तर 16 किलो नत्र, 24 किलो स्फुरद आणि 12 किलो पोटॅश. आपण हे खताची जे मात्रा सांगतो आहे मित्रहो, आपण हे खताची मात्रा गृहीत धरून चालतो आहे की आपल्या माती परीक्षण अहवाल सर्वसाधारण हा शेऱ्यामधला आहे. हे खत देत असताना आपण साधारणतः जे मगाशी मी सांगितलं तुम्हाला 16 किलो नत्र, 24 किलो स्फुरद आणि 12 किलो पोटॅश हे खत वेगवेगळ्या ग्रेडच्या खतामधून आपण दिली, तर त्याच्यामध्ये आपण युरियामधून 35 किलो युरियामधून, त्याच्या सोबतीला 150 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि सोबतीला पोटॅश 20 किलो जर दिला, तर मक्या पिकाला एक समाधानकारक त्या ठिकाणी खताची मात्रा होईल. मक्याचं पीक आपलं 30 दिवसाचं झाल्यानंतर आणि 50 दिवसाचं झाल्यानंतर प्रत्येकी 35 किलो युरिया प्रति एकरी देणं आपल्याला गरजेचं आहे. मित्रहो, परत दुसरा जो वर्ग रब्बी हंगामामधील पिकाचा मी सांगितलेला आहे, तो दुसरा वर्ग म्हणजे त्या ठिकाणी आहे कडधान्यवर्गीय पिकं. त्याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा जर कुठल्या पिकाचा असेल तर हरभऱ्याचा आहे. हरभरा मोठ्या प्रमाणात, मोठ्या क्षेत्रावर आपल्या महाराष्ट्रामध्ये पिकाची लागवड केल्या जाते आणि त्याला खत देत असताना त्याला बीज प्रक्रिया अतिशय महत्त्वाचा विषय आहे. कारण हरभऱ्यामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव राहते. मर रोगाला शिफारशीप्रमाणे बीज प्रक्रिया केलीच पाहिजे ह्या मताचा मी आहे. आणि ही मर रोगाच्या प्रतिबंधासाठी केलेली बीज प्रक्रियेसोबतच जीवाणू संवर्धकाची सुद्धा बीज प्रक्रिया हरभरा पिकाला करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी रायझोबियम हे जीवाणू संवर्धक आहे, PSB जीवाणू संवर्धक आहे. याचं साधारणतः 250 ग्रॅम त्या ठिकाणी 10 किलो बियाण्याला
बीज प्रक्रिया करून आपण पेरणी करावी, जेणेकरून आपण जे खताची मात्रा हरभरा पिकाला देणार आहोत तर हे खताची मात्रेची उपयुक्तता वाढवण्यासाठी हे बीज प्रक्रिया अतिशय महत्त्वाची आहे। हरभरा पिकाला माती परीक्षणाचा अहवाल सर्वसाधारण आहे असं गृहीत धरून चालून त्या ठिकाणी 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 30 किलो पोटॅश डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शिफारस केलेली प्रति हेक्टरी ही मात्रा आहे। त्याच्यामध्ये एकराचा हिशोब जर आपण घेतला तर 10 किलो नत्र, 20 किलो स्फुरद आणि 12 किलो पालाश हे खत प्रति एकरी आपल्याला पेरणीसोबत हरभरा पिकाला देणं संयुक्तिक राहील। वेगवेगळ्या ग्रेडमधून हे खत देत असताना त्या ठिकाणी 20-20-0-13 सारखं, कारण कडधान्य वर्गीय पिकाला मी मगाशी सांगितलं की गंधक या खतात सूक्ष्म अन्नद्रव्याचा मोठ्या प्रमाणात वापर करणं गरजेचं आहे। तर त्या दृष्टिकोनातून 20-20-0-13 सारखं खत जर आपण हरभरा पिकासाठी निवडलं तर त्या ठिकाणी साधारणतः 120 किलो 20-20-0-13 हे खत आपण प्रति एकरी द्यावं। त्याच्यामध्ये पोटॅश आपल्याला देता येईल 20 किलो आणि ह्या पोटॅशसोबत युरियाची मात्रा थोडीशी कमी पडते म्हणून 22 किलोपर्यंत युरिया अधिक 20-20-0-13 100 किलो आणि सोबतीला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे म्युरेट ऑफ पोटॅश 20 किलो, युरिया 22 किलो ह्याप्रमाणे आपण खत मात्रा हरभरा पिकाला पेरणी करतानाच देणं गरजेचं आहे। मित्रहो, याच्यामध्ये आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्याची पूर्तता करण्यासाठी 8 किलोपर्यंत झिंक सल्फेट, त्याचप्रमाणे 4 किलो ते 4 ते 5 किलोपर्यंत सल्फर म्हणजे गंधक पेरणीसोबत जर दिला तर निश्चितपणे हरभऱ्याचं अपेक्षित उत्पन्न देण्यासाठी आपली खत मात्रेची पूर्तता होईल, याच्यात कुठेही दुमत नाही। दुसरं महत्त्वाचं मी पीक या ठिकाणी सांगतो की अर्धरबी तूर। तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने अर्धरबी तुरीची लागवडीची शिफारस 15 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला अर्धरबी तूर पेरता येते। हमी भाव केंद्र सरकारचा सर्वाधिक असलेलं हे पीक आहे, त्याच्यामुळे बरेच शेतकरी बांधवांनी यावर्षी अर्धरबी तुरीची लागवड केलेली आहे। ज्या शेतकरी बांधवांनी अर्धरबी तुरीला खताची मात्रा दिलेली नसेल तर अशा शेतकरी बांधवांना माझं विनंती राहील की आपण रासायनिक खताची मात्रा देत असताना 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 30 किलो पोटॅश म्हणजे ज्याला पालाश म्हणतो आपण प्रति हेक्टरी द्यावं। एकराच्या भाषेत जर सांगायचं झालं तर 10 किलो नत्र, 20 किलो स्फुरद आणि त्या ठिकाणी 12 किलो पालाश प्रति एकरी आपण अर्धरबी तुरीला दिला तर निश्चितपणे अर्धरबीचं जबरदस्त उत्पन्न आपल्याला या हंगामामध्ये घेता येईल आणि शेतकऱ्यांसाठी जे अधिक हमी भाव आहे ते हमी भाव निश्चित आपल्या पदरात पाडून घेता येईल। तर हे खत देत असताना शक्यतोवर आपण मगाशी मी म्हटलं होतं की कडधान्य पिकाला सल्फर ह्या सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज प्रामुख्याने भासते। तर मग असं सल्फरयुक्त खत जर कोणतं असेल ते एक तर सरळ खताच्या माध्यमातून आपल्याला सल्फर देता येते किंवा दुसरं 20-20-0-13 या खताच्या ग्रेडमधून आपल्याला गंधकाची मात्रेची पूर्तता होते। 20-20-0-13 हे जर खत द्यायचं झालं तर 100 किलो ते खत आपल्याला प्रति एकरी देता येईल आणि त्याच्यामध्ये पोटॅश हा जो आहे म्युरेट ऑफ पोटॅश 20 किलो आणि त्याच्या सोबतीला युरिया 22 किलो हे खत आपण त्या ठिकाणी देऊ शकतो। मगाशी मी सांगितलं की सरळ खताच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला गंधकाची मात्रा देता येते। तर सरळ खताचा वापर जर आपण या अर्धरबी तुरीसाठी करत असाल तर युरिया साधारणतः 22 किलो, त्याच्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट साधारणतः 2.5 बॅग म्हणजे 125 किलो म्हणा त्याच्यामध्ये आणि म्युरेट ऑफ पोटॅश त्याच्यामध्ये अर्धी बॅग ते 20 ते 25 किलोपर्यंत म्युरेट ऑफ पोटॅश जर मिसळून दिला तर याच्यातून गंधकाची पूर्तता होते आणि मुख्य 3 अन्नद्रव्ये त्या ठिकाणी अर्धरबी तुरीला पुरवठा करू शकतात। आणि तिसरा गट जो मी मगाशी सांगितलं होतं रबी हंगामातील तिसरा पिकाचा गट आपण जर विचारात घेतला तर ते गळीत धान्य वर्गीय पिकं आहे। त्या गळीत धान्य वर्गीय पिकामध्ये पहिलं जे पीक मोडते जवस आहे, सूर्यफूल आहे, करडई आहे आणि
मोहरीचं सुद्धा पीक त्याच्यामध्ये मोडते. तर ह्या 4 पिकाच्या खत व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून आपण एकाएकाने क्रमवार पाहू. जवस पीक आपण वर्धा जिल्हा, तिकडे गडचिरोली, नागपूर जिल्हा या ठिकाणी जवसाचं पीक फार प्रमाणात घेतल्या जाते. त्याला औषधी गुणधर्मही आहे आणि त्या दृष्टिकोनातून जवसाचं अधिक उत्पादन घेण्यासाठी त्याचं अन्नद्रव्य पुरवठा त्याला व्यवस्थितपणे झाला पाहिजे. याच्यासाठी त्याला बीज प्रक्रिया जवसाच्या बियाण्याला करणं पेरणीच्या पूर्वी गरजेचं आहे. त्याच्यामध्ये अझोटोबॅक्टर अधिक PSB साधारणतः 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्याला जर लावलं तर ते जीवाणूच्या माध्यमातून आपण दिलेले खतं आहे ते जास्तीत जास्त त्याची उपयुक्तता वाढेल आणि पिकाचं भरघोस उत्पन्न येईल. खत मात्रेमध्ये यालासुद्धा सेंद्रिय खताचा वापर करणं गरजेचं आहे. 4 गाड्या म्हणजे 2 टन निदान सेंद्रिय खत त्याला देणं गरजेचं आहे. आणि रासायनिक खत जर सांगायचं झालं तर याला रासायनिक खत फार कमी प्रमाणात लागते. 60 किलो नत्र, 30 किलो स्फुरद आणि पालाशची फार गरज ह्या जवसाच्या पिकाला नसते. तर एकरी जर आपण जर प्रमाण विचारात घेतलं तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने 12 किलो नत्र, 12 किलो स्फुरद आणि 0 पालाश त्या ठिकाणी प्रति एकरी आपल्याला देता येईल. याच्यासाठी वेगवेगळे जे मार्केटमध्ये वेगवेगळे खताचे ग्रेड आहे, जसं सरळ खतं आपण जर विचारात घेतले तर युरिया आपल्याला 26 किलो, सिंगल सुपर फॉस्फेट 75 किलो आणि त्या सोबतीला जर DAP जर खताचा विचार जर करत असेल तर 26 किलो DAP आणि त्याच्यामध्ये 16 किलो युरिया मिसळून प्रति एकरी देणं संयुक्तिक राहील. काही मंडळी 20-20-0-13 सारखं खत त्यांच्याकडे उपलब्ध असेल तर 60 किलो 20-20-0-13 हे खत एकदाच पेरते वेळेस त्या ठिकाणी देऊन द्यायचं. मग त्यानंतर जेव्हा आपलं जवसाचं पीक 40 ते 45 दिवसाच्या अवस्थेमध्ये जाते त्यावेळेस साधारणतः अर्धी बॅग युरिया आणि त्या जर पाण्याची सोय असेल तर अर्धी बॅग युरिया म्हणजे साधारणतः 25 ते 26 किलो युरिया प्रति एकरी देणं गरजेचं आहे. मगाशी मी एक गोष्ट सांगितली होती की हे जवसावर तेलबिया वर्गीय पीक असेल किंवा कडधान्य वर्गीय पीक असेल तर सेंद्रिय खताचा वापर आजकाल शेतकरी बांधव फार कमी प्रमाणात करतात. तर अशा परिस्थितीमध्ये त्याला सूक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठा करणं गरजेचं आहे. जवसाचं पीक पेरणी करत असताना त्या ठिकाणी 6 किलो सल्फर जर आपण पेरणीसोबत त्या ठिकाणी दिला तर निश्चितपणे हे तेलबिय वर्गीय पिकासाठी उत्पादनामध्ये भरीव वाढ आपल्याला त्या ठिकाणी झालेली दिसेल. दुसरं महत्त्वाचं पीक मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ज्या ठिकाणी ओलितासाठी पाण्याची उपलब्धता कमी आहे तर कोरडवाहू परिस्थितीमध्ये 1-2 पाण्यामध्ये येणारं जर कुठलं पीक असेल तर ते करडईचं पीक आहे. करडईचं पीकसुद्धा आपण पाहतो आहे ते त्याच्यामध्ये 38 ते 40% तेलाचं प्रमाण असते. असं हे करडईचं महत्त्वाचं पीक आपल्या भागामध्ये निश्चितपणे येते. त्यालासुद्धा बीज प्रक्रियेच्या माध्यमातून अझोटोबॅक्टर असेल, PSB असेल हे 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्याला जर आपण बीज प्रक्रिया करून ते पेरणी केली तर निश्चितपणे त्या ठिकाणी दिलेलं खत पिकाला मानवण्यासाठी त्याचा फार उपयुक्त असा मदत आपल्याला मिळेल. करडईच्या पिकाला साधारणतः प्रति हेक्टरी 40 किलो नत्र, 25 किलो स्फुरद आपल्याला देणं गरजेचं भासते. एकराच्या हिशोबामध्ये जर सांगायचं झालं तर 16 किलो नत्र, 10 किलो स्फुरद आपण प्रति एकरी पायाभूत मात्रा म्हणून करडईच्या पिकाला देणं गरजेचं असते. हे खत देत असताना सरळ खताच्या माध्यमातून द्यायचं झालं तर 35 किलो युरिया त्याच्यासोबत सिंगल सुपर फॉस्फेट जर द्यायचं झालं आपलं तर साधारणतः 60 ते 65 किलो सिंगल सुपर फॉस्फेट प्रति एकरी द्यावं. ज्या शेतकरी बांधवांना वाटते की नाही बाबा आपण या ठिकाणी DAPचं खत द्यावं तर अशा शेतकरी बांधवांनी DAPचं खत देत असताना साधारणतः अर्धी बॅग DAP ते म्हणजे 20 ते 25 किलो DAP दिलं प्रति एकरी तरी चालेल. परंतु त्या ठिकाणी नत्राचा पुरवठा त्याच्यात कमी होतो. मग अशा परिस्थितीमध्ये त्या DAP खतामध्ये 25 ते 26 किलो युरिया मिसळून प्रति एकरी द्यावा. काही शेतकरी बांधव अलीकडे 20-20-0-13 सारख्या या खताचा वापर आपल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात करत आहेत. मगाशी सांगितलं मी त्याचं कारणही हे आहे की त्याच्यामध्ये गंधकाचा पुरवठा अनायसेच ह्या खताच्या माध्यमातून होते. तर मग 20-20-0-13 हे जर खत द्यायचं असलं तर 50 किलो प्रति एकरी हे खत द्यावं.
सूर्यफुलाचं सुद्धा गळीत धान्यामध्ये एक महत्त्वाचं पीक जे तिन्ही हंगामामध्ये आपल्याला घेता येते. तर सूर्यफुलाच्या पिकाला साधारणतः आपण 35 किलो युरिया आणि 150 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि त्याच्या सोबतीला 20 किलो म्युरेट ऑफ पोटॅश जर आपण दिलं तर सूर्यफुलाच्या खताची मात्रेची पूर्ततासुद्धा होते. 20-20-0-13 या ग्रेड खतामधून जर आपल्याला सूर्यफुलाला खत मात्रा द्यायची असेल तर 120 किलो 20-20-0-13 हे खत, त्याच्यामध्ये 18 किलो युरिया मिसळून त्याच्या सोबतीला म्युरेट ऑफ पोटॅश 20 किलो प्रति एकरी दिलं तर निश्चितपणे सूर्यफुलाच्या खताची पूर्तता होते. जेव्हा सूर्यफुलाचं पीक 30 ते 35 दिवसाच्या अवस्थेमध्ये असताना साधारणतः 35 किलो युरिया प्रति एकरी सूर्यफुलाच्या पिकाला द्यावा. त्यानंतरचं शेवटलं आणि महत्त्वाचं पीक म्हणजे मोहरीचं पीक आहे. मोहरीच्या पिकालासुद्धा खत व्यवस्थापन करत असताना एकात्मिक खत पद्धतीमध्ये आपण शेणखताचा कंपोस्ट खताचा वापर करणं अनिवार्य आहे. त्या सोबतीला आपण युरिया 22 किलो सिंगल सुपर फॉस्फेट 100 किलो प्रति एकरी द्यावा. जर 20-20-0-13 या खतामधून आपल्याला खत द्यायचं असेल तर 80 किलो 20-20-0-13 आणि त्याच्यामध्ये युरिया 13 किलो ह्या 2 खताचं मिश्रण करून पेरणी करताना मोहरी पिकाला द्यावं. मोहरी पीक 25 ते 30 दिवसाच्या अवस्थेमध्ये असताना 22 किलो युरिया आपण द्यावा. सोबतच त्या ठिकाणी मगाशी सांगितल्याप्रमाणे पेरणीसोबत गंधकसुद्धा 8 किलो प्रति एकरी मोहरी पिकाला देणं गरजेचं आहे. सोबतीला जर बोरॉन आपल्याला देता आलं तर पेरणीसोबत 1 किलो बोरॉन आपण द्यावं. मित्रहो, आपण या ठिकाणी रब्बी पिकाच्या खत व्यवस्थापनाच्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती जाणून घेतलेली आहे. निश्चितपणे कुठली अडचण आल्यास कृषी विज्ञान केंद्र आपल्या सेवेशी आहे.